नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अतिवृष्टीमुळे अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा कठीण काळात मदतीचा हात पुढे करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक अजित रावराणे यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी जपत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. अतिवृष्टीग्रस्त आणि दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांनी आपल्या एका महिन्याच्या मानधनाची संपूर्ण रक्कम म्हणजेच निधी महावीर सहायता निधी महानगरपालिका आपत्ती सहायता निधीमध्ये जमा केली आहे. ही निधी मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक उत्तरदायित्व जपत संकटाच्या काळात नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आलाय. आणि याच पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी नगरसेवक अजित रावराणे यांच्याशी खास बातचीत केली आहे. पाहूयात. माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक अजित रावराणे जे त्यांनी आपल्या 1 महिन्याचा पगार जो आहे महापौर निधी इथे दिलेला आहे, त्यांच्याशी जाणून घ्या. सर, एवढी आपली महानगरपालिका सगळ्या श्रीमंत आहे तरीही तुम्ही 1 महिन्याचा पगार दिला. नाही, कसं झालं की मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये साधारणपणे जूनमध्ये जो पाऊस लागला, 4 दिवसाचा जो पाऊस लागला जुलैच्या दरम्यान, आणि तो अतिशय अतिवृष्टी म्हणावं लागलं की 4 दिवस पाऊस होऊन मुंबई शहरामध्ये जी यापूर्वी कधीच घटना घडलेल्या अशा झाडं पडून आणि मुंबई शहरामध्ये वेगवेगळ्या नाल्यावर पडून वाहून गेलेली लोक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे मी मुंबई महानगरपालिकेमध्ये या विषयावर बोलत असताना मी मुंबईमध्ये सांगितलं होतं की आपल्याला सर्व नगरसेवकांना म्हणजे मुंबई महानगरपालिका मदत काय करेल न करेल तो नंतरची गोष्ट आहे, परंतु आपण 1 महिन्याचा पगार आपण ह्या अशी जे सगळे आपत्तीग्रस्त लोक आहेत ह्या सर्वांना आपण 1 महिन्याचा पगार देऊ असं त्यावेळेला त्या विषयावर चर्चा करत असताना मी बोललेलो. आणि मला उचित वाटलं की ते मी माझ्या बाकीचे कोण करतील न करतील मला माहिती नाही, परंतु मला एक जबाबदारी म्हणून मुंबई शहराचा एक जबाबदार नागरिक म्हणून माझी या लोकांसाठी माझी पण काहीतरी मदत व्हावी ह्या अपेक्षेने मी केलेलं आहे. सर, तुम्हीही पुढाकार घेतलात असं वाटतं की अजूनही नगरसेवक ह्या सगळ्यासाठी पुढे आले पाहिजेत? नक्कीच. मुंबई शहरामध्ये जे नगरसेवक निवडून आलेले नगरसेवक आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करतात आणि ज्या भावनेतून त्यांनी सभागृहामध्ये या लोकांना श्रद्धांजलीच्या वेळी बोललेत, प्रत्येक नगरसेवकाच्या चेहऱ्यावर एक दुःख होतं. आणि नक्कीच बाकीचे नगरसेवक पण अशा पद्धतीची मुंबई शहरामध्ये अतिवृष्टी झालेल्या जेवढं आहे त्यांना नुकसान भरपाई म्हणून 1 महिन्याचा पगार बाकी इतर पण नगरसेवक देऊ शकतात. सर, काय सांगा, ज्याप्रमाणे आपण बघतोय झाडं पडत आहेत, मॅनहोल्समध्येही पडून लोकांचा मृत्यू होते, कशा प्रकारे उपाययोजना महानगरपालिकेने केली पाहिजे? जशी महानगरपालिकेने उपाययोजना केली पाहिजे तशी करत नाही. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सर्व माजलेले आहेत, त्यांचं नियोजन ढसाळ आहे. कालच्या रिपोर्ट त्यांनी काल जो झाड पडला त्या झाडचा अहवाल आला, तो कशामुळे काय अहवाल आला हे आपल्याला अखंड मुंबई शहरातल्या सर्वांना माहिती आहे. त्यावेळी मुंबई शहरात महानगरपालिका गार्डन डिपार्टमेंटचे अधिकारी असतील किंवा इतर अधिकारी असतील, सर्वच अधिकारी आपण बोलणं चुकीचं ठरेल, परंतु काही अधिकारी आपली जबाबदारी ढकलून देण्याच्या तयारीमध्ये असतात आणि त्यांना ती सवय पडलेली आहे. या लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं असतं तर ह्या 12 जणांचे जीव नक्कीच मुंबई शहरामध्ये वाचले असते. आणि या 12 जणांच्या हातामध्ये मुंबई शहराच्या महानगरपालिकेचं नियोजन नसल्यामुळेच ह्यांचा जीव गेलेला आहे असं माझं स्पष्ट आरोप आहे. सर, असेही काही अधिकारी आहेत BMCमध्ये जे गेले 15-15 वर्ष एकाच जागेवरती बसत आहेत, खास करून गार्डन डिपार्टमेंटमध्ये, त्यांच्या बदल्या होत नाही तर त्यांच्यावरती कारवाई होत नाही. नक्कीच. बघा, एखादा अधिकारी किंवा कर्मचारी एकाच जागेवर 3 वर्षापेक्षा जास्त बसत असेल तर त्या अधिकाऱ्यावर कोणत्या तरी उच्च अधिकाऱ्याचा वरदस्त असतो, हे याच्यापूर्वी पण पाहिलेलं आहे. आणि त्याला नक्कीच कोणतरी एखादा पुढारी एखादा लीडर त्याच्या पाठीमागे असतो. त्याच्यामुळे एखादा अधिकारी गार्डन डिपार्टमेंट किंवा महत्त्वाच्या डिपार्टमेंटमध्ये 3 वर्षापेक्षा कोणताही अधिकारी तो असू नये हा कायदा आहे. परंतु 10-10 वर्ष 15-15 वर्ष एकाच ठिकाणी ज्या अर्थी हे लोक राहतात त्या अर्थी अधिकाऱ्यांचा त्याला वरदस्त आहे, कोणत्या तरी पुढाऱ्याचा त्याला वरदस्त आहे. पण ही मुंबईमध्ये असा कारभार होऊ नये
किंवा मुंबई शहरातली लोक मुंबई महानगरपालिकेकडे फार अपेक्षेने बघतात. त्याच्यामुळे मुंबई शहरामध्ये जर असं होत असेल तर नक्कीच अतिशय वाईट आहे, दुर्दैवी घटना आहे. तर हे होते अजित रावणेजे, ज्यांनी आपला 1 महिन्याचा पगार जो आहे तो महापौर निधी इथे जमा केला आणि अनेक नगरसेवकांनी पुढे येऊन असेच आपले 1 महिन्याचा निधी जो आहे तो महापौर निधीमधून जमा करावा अशी अपेक्षाही त्यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया.